जुलै महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी प्रगती, जबाबदाऱ्या आणि आत्मविश्वास यांचा समतोल साधणारा ठरू शकतो. काही जुन्या अडचणी ज्या तुमच्या आहेत ना, त्याच्यावर उपाय या जुलै महिन्यामध्ये तुम्हाला सापडेल. काही नवीन संधीसुद्धा तुमच्या समोर येऊ शकतात. मात्र प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणं आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना मान्यता मिळण्याची शक्यता आहे. जे काही प्रपोजल तुम्ही मांडाल किंवा ज्या काही कल्पना मांडाल त्यांना वरिष्ठांकडून मान्यता मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या तसं तर हा महिना मध्यम ते चांगला राहील. खर्च वाढण्याची शक्यता असल्याने आर्थिक नियोजन करणं गरजेचं आहे. नातेसंबंधांमध्ये संवादाला महत्त्व द्यावं लागेल. राग किंवा अहंकारामुळे गैरसमज निर्माण होऊ देऊ नका. आता आपण जरा एक एक करून जाणून घेऊया. सगळ्यात आधी बोलूया करिअर आणि नोकरी व्यवसायाबद्दल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमच्या कामाची दखल घेतली जाण्याची शक्यता आहे, जी खूप मोठी गोष्ट असते नोकरी करणाऱ्या लोकांसाठी. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण खूप काम करतोय पण आपल्या कामाची दखलच घेतली जात नाही. अशा वेळी मात्र काम करायला उत्साह येत नाही. तर जुलै महिना त्या बाबतीत तुम्हाला थोडासा दिलासा देऊ शकतो. तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. पदोन्नती किंवा पगारवाढीबाबत सुद्धा चर्चा होऊ शकते किंवा त्या संदर्भात एखादी बातमी मिळू शकते. नवीन नोकरीच्या शोधात जे कुंभ राशीचे लोक आहेत त्यांना चांगल्या मुलाखतीच्या संधी मिळू शकतात. सरकारी क्षेत्राशी संबंधित कामांमध्ये संयम ठेवणं मात्र आवश्यक राहील. सगळ्यात महत्त्वाचं नोकरी करणाऱ्यांसाठी सल्ला म्हणजे कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. कारण त्यानेच तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. राजकारणात अडकलात कुठल्याही प्रकारच्या तर मात्र तुमचं नुकसान होऊ शकतं. आता बोलूया व्यवसाय करणाऱ्यांबद्दल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना व्यवसाय विस्ताराचा म्हणावा लागेल. कारण व्यवसाय विस्तार करण्याच्या दृष्टीने जर तुम्ही विचार करत असाल तर त्यासाठी अनुकूल ग्रहमान जुलै महिना तुमच्यासाठी घेऊन येत आहे. नवीन ग्राहक मिळू शकतात. भागीदारीत काम करत असाल तर सगळे व्यवहार लेखी स्वरूपामध्ये ठेवा. ऑनलाईन व्यवसाय, शिक्षण, तंत्रज्ञान, डिजिटल सेवा, सल्लागार, व्यवसाय, कम्युनिकेशन या क्षेत्रात जे लोक काम करत आहेत त्यांना जुलै महिना विशेष लाभाचा ठरू शकतो. आता बोलूया आर्थिक स्थितीबद्दल. जुने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. पण त्यातही जर तुमचे पैसे खूप दिवसांपासून अडकले असतील तर नक्की काय उपाय करायचा हा प्रश्न तुमच्या पुढे असेल तर आपल्या लोकमत भक्ती चॅनलवरती एक पॉडकास्ट आहे ज्योतिषतज्ञ विजयश्री चितलांगे यांचा. त्यामध्ये त्यांनी पैसे जर कुठे अडकले असतील तर त्यासाठी कुठले ज्योतिष उपाय करावे या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केलं आहे. त्यामध्ये मग तुमचा पगार अडकलाय किंवा तुम्ही कुणाला उधार दिलेत अशा प्रकारच्या प्रत्येक वेगवेगळ्या परिस्थितीसाठी वेगवेगळा उपाय त्यांनी सुचवलेला आहे. ते ज्योतिषीय उपाय तुम्ही नक्कीच करून बघू शकता. बचत करण्याची संधी तुम्हाला जुलै महिना देणार आहे. त्याचा फायदा तुम्हाला करून घ्यावा लागेल. गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी योग्य सल्ला मात्र घ्या. अनावश्यक खर्च जुलै महिन्यामध्ये टाळावा लागेल. खूप मोह पाडणाऱ्या गोष्टी आजूबाजूला असतील पण त्या अनावश्यक आहेत की गरजेच्या आहेत याचा विचार होणं आवश्यक आहे. जे प्रेमात आहेत त्यांनी त्यांच्या जोडीदाराशी प्रामाणिक संवाद ठेवावा, नाहीतर गैरसमज वाढू शकतो. अविवाहित व्यक्तींच्या सुद्धा संपर्कात काही नवीन स्थळं येऊ शकतात. जर तुम्ही आधीच कुणाच्या मैत्रीत असाल तर त्या मैत्रीचं रूपांतरही प्रेमात होण्याची शक्यता आहे. आता जे विवाहित आहेत त्यांनी घरातल्या मोठ्यांच्या सल्ल्याने कौटुंबिक प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. कुटुंबातल्या वातावरणाचा विचार करता घरात एखाद्या शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवल्याने मानसिक समाधान मिळेल. जुन्या मतभेदांवर तोडगा निघू शकतो. आता आरोग्याकडे मात्र कुंभ राशीच्या लोकांनी जरा लक्ष द्यायचं आहे. कारण अपुरी झोप तुम्हाला त्रासदायक ठरू शकते. पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतात. ताण कमी करण्यासाठी योग, प्राणायाम, ध्यान करणं आवश्यक आहे. नियमित व्यायाम करणं आवश्यक आहे. 7:30 चालू असल्यामुळेच कुंभ राशीची लोक भरपूर ताण सहन करतायत आणि त्याच ताणाचा परिणाम तुमच्या शरीरावर होतोय. त्यामुळे तो ताण कमी करण्यासाठी ध्यानधारणा, योग, प्राणायाम, व्यायाम या गोष्टींची मदत घ्यायची आहे. जुनी मालमत्ता विकण्याची संधी तुम्हाला जुलै महिन्यामध्ये मिळू शकते. पण कुठलेही व्यवहार करताना खरेदीचे किंवा विक्रीचे, घर, जमीन, वाहन या संदर्भातले कुठलेही व्यवहार करताना कागदपत्र काळजीपूर्वक तपासणं मात्र गरजेचं आहे. कामानिमित्त प्रवासाचे योग आहेत. धार्मिक किंवा आध्यात्मिक प्रवास सुद्धा मानसिक शांती देणारा ठरू शकतो. अगदी आपण आठवड्यानुसार पाहिलं ना
तर जुलै महिन्याचा पहिला आठवडा कामाची सुरुवात सकारात्मक होईल, नवीन योजना तुम्ही आखाल. दुसऱ्या आठवड्यामध्ये खर्च वाढणार आहे, मग दुसऱ्या आठवड्यात आर्थिक नियोजनाची गरज राहील. तिसरा जो आठवडा आहे जुलै महिन्याचा तो करिअरमध्ये चांगली बातमी घेऊन येणारा ठरू शकतो आणि कुटुंबात सुद्धा वातावरण आनंदी राहील. महिन्याचा चौथा जो आठवडा आहे त्या आठवड्यात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि अडकलेली प्रलंबित कामंसुद्धा यशस्वी पूर्ण होण्याकडे वाटचाल करतील. आता कुंभ राशीच्या लोकांची जी आहे 7.5 ती संपत आलेली आहे, शेवटचा काळ चालू आहे. तर ही 7.5 संपताना नक्की काय देऊन जाते, 7.5 जाताना माणसाचा फायदा करते की नुकसान करते, या सगळ्या संदर्भात आपल्या लोकमत भक्ती चॅनलवरती ॲस्ट्रो गुरु ज्योती जोशी यांचा एक पॉडकास्ट आहे. त्यामध्ये त्यांनी कुंभ राशीला 7.5 कशी होती आणि आता जाता जाता कुंभ राशीला 7.5 काय देणार आहे याबद्दल सविस्तर सांगितलेलं आहे. त्या पॉडकास्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तो नक्की बघा. याशिवाय उपाय तुम्हाला 7.5चे माहितीच असतील तरी पुन्हा एकदा शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. त्याचबरोबर भगवान शनिदेव आणि श्री गणेशाची उपासना करावी. शनिदेवांच्या मंत्राचा 108 वेळा जप करावा. गरजू व्यक्तींना काळे तीळ, उडीद किंवा वस्त्रदान करावं. सगळ्यात महत्त्वाचं, रोज 10 मिनिटं तरी ध्यान करण्याचा, प्राणायाम करण्याचा प्रयत्न करावा. त्याने मन शांत होतं, नकारात्मक विचार निघून जातात. जुलै 2026 हा महिना कुंभ राशीसाठी संधी आणि जबाबदाऱ्या घेऊन येणारा ठरणार आहे. पण योग्य नियोजन, संयम, सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास करिअर, आर्थिक बाबतीत आणि वैयक्तिक आयुष्यात सुद्धा चांगली प्रगती साधता येईल. आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका आणि कोणताही महत्त्वाचा निर्णय भावनेपेक्षा विवेकाने घ्या. श्रद्धा, परिश्रम, नियोजन या 3 गोष्टी या महिन्यात तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरू शकतात. आता ज्यांना त्यांची रासच माहिती नाही त्या लोकांनी कसं बरं भविष्याचा अंदाज घ्यायचा, असा जर प्रश्न असेल तर तुमची जन्मतारीख तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही जन्मतारखेने सुद्धा तुमच्या भविष्याचा अंदाज घेऊ शकता. आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर 4 तारखेला जन्मतारखेनुसार भविष्य आपण प्रसारित करणार आहोत, ते नक्की ऐका. त्यामध्ये प्रत्येक जन्मतारखेला जुलै महिना कसा जाणार आहे याबद्दल सविस्तर सांगण्यात आलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.